नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण मागील 3 भागापासून पाहत आहोत की पशुधनामध्ये विषबाधा का व कशी होते आणि त्यावर काही प्राथमिक उपचार म्हणजे डॉक्टर स्वतः आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत काही आपल्याला उपचार करता येतात का यावर आपण विचार केलेला आहे. आता आजच्या भागामधून आपण थोडंसं प्रत्येक विषबाधेसंबंधी थोडंसं सखोल अभ्यास करणार आहोत. सखोल अभ्यास करत असताना आपल्याला एक एक प्रकारची विषबाधा ही आपल्याला अभ्यासाला घ्यायला लागेल. आणि आज आपण मागच्या भागातही पाहिलं की आपल्याला काही धातूमुळे होणाऱ्या विषबाधा, अधातूमुळे होणाऱ्या विषबाधा आणि काही रसायनामुळे होणाऱ्या विषबाधा, वनस्पतीजन्य विषबाधा यावर विचार केला. आज आपण त्याची सुरुवात करणार आहोत धातूजन्य विषबाधा किंवा धातूंमुळे होणाऱ्या विषबाधेबद्दल. तर यात सर्वात प्रथम येतं ते आर्सेनिक. आर्सेनिक हे हवा, पाणी यामध्ये असतं आणि या विषबाधेचा मूळ स्रोत म्हणजे ज्या काही उद्योगधंदे आहेत ज्याच्यात विशेषतः तांब किंवा शिस किंवा झिंक यावर जिथं काम केलं जातं अशा उद्योगधंद्यामधून ह्या आर्सेनिकचे वातावरणात सोडलं जातं. औष्णिक विद्युत केंद्र जे आहेत जिथून आपण औष्णिक विद्युत केंद्रातून जे एमिशन येतं म्हणजे जे काही धूर बाहेर सोडला जातो त्यातून सुद्धा आर्सेनिक तयार होतं. लाकडी वस्तू ज्या असतात घरात, आपण बरंचसं फर्निचर तयार करतो, काही लाकडी वस्तू तयार करतो, ह्या तयार करण्यासाठी, ह्या जपून ठेवण्यासाठी काही रसायनं त्याच्यावर लावली जातात, ते त्याला कीड लागू नये म्हणून, तर ते आर्सेनिक असतं. बऱ्याच वेळेस आपण जे बी पेरतो ते जमिनीत पेरल्यानंतर काही कीटकांनी खाऊन टाकू नये म्हणून बीज प्रक्रिया केली जाते, म्हणजे या बीजावर काही प्रक्रिया केली जाते. तसंच काही तणनाशक याच्यामध्ये देखील आर्सेनिकचा वापर होतो. शेळी, मेंढी या प्राण्यांमध्ये त्यांच्या अंगावर जे काही बाह्य परोपजीवी आहेत त्यांच्या नायनाटासाठी सुद्धा काही आर्सेनिकचा वापर केला जातो. तसंच पशुमध्ये म्हणजे जर काही वाढ, त्यांच्या शरीराची वाढ झपाट्याने व्हावी यासाठी काही जे औषधं, अन्नपदार्थ वापरले जातात त्यातही आर्सेनिकचा उपयोग होतो. शिवाय काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत यामध्ये सुद्धा आर्सेनिकचा वापर होतो. आणि या सर्व प्रकारच्या स्त्रोतामधून आपल्या पशुधनाला ही विषबाधा होऊ शकतं. तर या विषबाधेमध्ये आढळणारी लक्षणे म्हणजे काय हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण या लक्षणामध्ये आपल्या पशुला रक्तमिश्रित पातळ संडास होते. एक तर पातळ संडास आहे आणि ती लाल होते, त्याचं पोट दुखायला लागतं, पशु गळून जातो, तो खाद्य काही खात नाही आणि तो लंगडतो. कारण त्याला वारंवार तो लंगडायला लागतो कारण त्याच्यात पायात तेवढी ताकद राहत नाही. तो वारंवार लघवी होते आणि काही वेळानंतर, काही एखाद दुसऱ्या दिवसानंतर ही लघवी पूर्णपणे बंद होते आणि याला त्याच्या पायाला पॅरालिसिस म्हणजे लकवा सुद्धा होतो. म्हणजे हे जे लक्षणं आहेत, रक्तमिश्रित संडास होणे आणि पातळ होणे, पोटदुखी आहे, पशु गळून जाणे, लकवा होणे, त्याला चालता न येणे, लंगडणे, वारंवार लघवी होणे, हे सर्व लक्षणे हे आर्सेनिकच्या विषबाधेची लक्षणे आहेत. आणि ह्या विषबाधा अत्यंत घातक आहे कारण या विषबाधेचा परिणाम त्याच्या हृदयावर होऊन हृदयक्रिया बंद होऊन पशुचा मृत्यू संभवतो. आता दुसरी एक विषबाधा जी आहे ती आहे पाऱ्याची. पारा आपण सगळं ओळखतोच, पाऱ्याचा विविध ठिकाणी वापर होतो. परंतु पाऱ्यावर काम करणारे जे काही कारखाने आहेत त्यांच्या सांडपाण्यामधून हा पारा पाण्यात येतो, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात येतो आणि त्याच्यापासून विषबाधा होऊ शकते. पाऱ्याचा उपयोग देखील बीज प्रक्रियेसाठी केला जातो. आणि मग अशापासून तयार झालेली जी काही तसंच पाऱ्यापासून तयार झालेली काही औषधे आहेत जी त्वचा विकारावर विशेषतः वापरली जातात, हे सर्व जर पशुच्या खाद्यात आले तर यापासून पशुला विषबाधा होते. तर पारा हे नेमकं कसं पशुच्या संपर्कात येतो, तर सर्वात महत्त्वाचं मी जसं सांगितलं की याच्यावर काम करणारे जे उद्योग आहेत त्याच्या धुरातून, त्या उद्योगांच्या चिमणीतून जो धूर बाहेर पडतो तो धूर वातावरणात जातो. आकाशात गेल्यानंतर जेव्हा त्याचे ढग होतात तेव्हा हे, आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ह्या पावसाद्वारे हा पारा पाण्याद्वारे जमिनीवर येतो आणि तो जमिनीत, जिथे जमीन आहे तिथं तो साचतो. तो साचलेला त्या वनस्पतीत येतो किंवा तिथून तो पाण्यात येतो, पाण्याच्या स्रोतात येतो. तळे आहेत, विहिरी आहेत आणि मग ह्या तळ्यात असणारे मासे किंवा अशा तलावात असणारे मासे, हे मासे, हे पारा त्यांच्या शरीरात जातो आणि हेच मासे जेव्हा पशुच्या किंवा हेच मासे मानवाच्या खाद्यात जेव्हा येतात तेव्हा ह्याच्यापासून आपल्याला किंवा पशुधनाला विषबाधा होते. विषबाधेमध्ये, पाऱ्याच्या विषबाधेमध्ये सर्वात मोठा दुष्परिणाम होतो तो मज्जासंस्थेवर म्हणजे मेंदूवर.
मग पशु थरथर कापणे, पशुला चक्रा येणे, पशु स्वतःभोवतीच गोल गोल फिरत राहणे, त्याला चालता न येणे, मांसपेशी थरथर कापणे, त्याचे शेण किंवा मूत्र याच्यामध्ये रक्त येणे, ही लक्षणे पाऱ्याच्या विषबाधेमध्ये आढळतात. तर यावर उपचार करत असताना तात्काळ आपल्या जवळच्या पशुवैद्यकाकडे जावे. पशुवैद्यक त्यावर योग्य ते उपचार करतील. जसं मी मागच्याही भागात सांगितलं की काही अशा विषबाधा आहेत ज्याच्यावर हमखास असा इलाज आहे, ज्याला आम्ही अँटीडोट म्हणतो, आणि काही याला हमखास इलाज नसतो. तर त्याच्यावर कसा उपाय करायचा हे आपण मागच्या भागात पाहिलं. परंतु जिथे हमखास उपाय करायचा असतो तिथे मात्र पशुवैद्यकाद्वारेच आपल्याला उपचार करावे लागतात. अर्थात सर्व प्रकारच्या विषबाधेवर पशुवैद्यकाद्वारेच उपचार व्हावेत. आणि पशुवैद्यकाला नेमकं माहीत असतं की विषबाधा ही कुठली झालेली आहे, त्याच्या लक्षणावरून तो ओळखू शकतो. त्यांना काही गुण काही त्याच्या टेस्ट असतात त्यावरून ते ओळखू शकतात. आणि नेमकं उपचार काय करावा, या कुठल्याही प्रकारच्या विषबाधेमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी घरच्या घरी उपचार करत अजिबात बसू नयेत. पशुवैद्यकाद्वारेच उपचार करावेत. धन्यवाद.